से कौन नहीं फायदा। अरे क्या करते खाली बजा के आप लोगों कौन नंबर पे नाम है आप बता के खाली बजा के क्या करते आपका हे तुझ्या आमच्या हक्काची हे काम आमच्या हक्काचं सरकारचं करायचं काय और जोर से करायचं काय मी हेमा गव्हाणे माढा तालुका अध्यक्ष। आज इथे आम्ही आमचं खरंच एक रागच आणि द्वेषच व्यक्त करायला आलेलो आहोत। कारण प्रत्येक कुठलीही स्कीम आली ना अंगणवाडी सेविका दिसते आणि आज 2 महिने झाले आमच्या केंद्राचं मानधन नाही। ही प्रणाली यांनी आधीच राबवायला पाहिजे होती। आज लोकांवर उपासमार आली। ज्यावेळेस लोकांनी कर्जबाजारी होतील त्यावेळेस आमचं मानधन जमा होईल। प्रत्येक गोष्टीला असंच आहे, म्हणजे प्रत्येक गोष्टीला अंगणवाडी सेविका म्हणलं की हलक्यात आणि कामाला म्हणलं की पुढंच दिसतंय। प्रत्येक वेळेस असंच का ना डोई जड व्हायला लागले। आणि आम्ही शासनाला आता प्रत्येक गोष्ट जी शासनाने लावून दिलेली आहेत आम्हाला 6 सेवा आणि 6 उद्दिष्ट यांना सोडूनच प्रत्येक गोष्टीचं आमचं 2 महिने झालं, आता 3 महिने पूर्ण होतात। 3 महिन्यापासून केंद्र शासनाचं मानधन आम्हाला नाहीये। जे बाबा मोदी बाबा जिथं आहेत त्यांचंच मानधन आम्हाला नाही। आज राज्याने आम्हाला मानधन दिले, तेवढ्यावर तुटपुंजा मिळालेल्या पैशातून आमची लोक उदरनिर्वाह कारण काही कुटुंब असे आहेत की मुलं शिकवायची, शाळा मुलांना शाळा शिकवायची, कुटुंब चालवायचं फक्त एकट्याच्या जीवावर आहे। ती परित्यक्त्या आहेत, विधवा आहेत की तिच्या एकटीच्या जीवावर आहेत। आम्हाला आता 13,500 आणि 15,000 ही आम्हाला मानधन म्हणून देणार होते, त्याच्यात पण 2,000 यांनी प्रोत्साहन भत्ता म्हणून ठेवलंय। आणि प्रोत्साहन भत्ता ही फक्त बोगस नाव आहे, त्याला द्यायचं तर काहीच नाही शासनाला, फक्त एक गोंडस नाव देऊन आम्हाला ही पुढं नाव केलेलं आहे। आणि ह्याच्या नावाखाली फक्त लूट केली, काम करून घ्यायचं। हजेरी भरले जाते, THRचे फॉर्म भरले जातात, आम्ही म्हणजे ताजा आहार वाटप करतो त्याची हजेरी भरतो, पण सांगितलं जाते की 100% दाखवत नाही, वजन कमी आहेत। आता एखाद्या कुटुंबातला मुलगा जर सदृढ असेल त्याचं वजन जाडच असणार आहे। एखाद्या मुलाने जन्म 7व्या महिन्यात घेत असेल त्याला अंगणवाडी सेविका जबाबदार आहे का? ती मुलगा कुपोषित होणार आहे, मग हे मुलगा कुपोषित आहे, जाड आहे म्हणून सुद्धा आमच्या प्रोत्साहन भत्ता आम्हाला दिलेला गेलेला नाही। आणि 13,520 रुपये या मानधनातून सुद्धा आम्हाला निम्मच मानधन राज्याचं मिळालेलं आहे। मी सूर्यमणी गायकवाड महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघाचा सरचिटणीस आहे। आजचा मोर्चा मी यासाठी काढला आहे, केंद्र सरकारचे 2 महिन्यापासून मानधन अद्याप अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळालेलं नाही, त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची उपासमार होत आहे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा प्रोत्साहन भत्ता जो आहे 2,000 रुपये तो मानधनामध्ये वर्ग करून 15,000 रुपये त्यांना देण्यात यावं अशी आमची मागणी आहे। त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविकांना मान्य सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की ग्रॅच्युटी त्यांना द्यायला पाहिजे, ती ग्रॅच्युटी सरकारने त्वरित द्यावी आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन द्यावी, या प्रमुख मागण्यासाठी आमचा हा आजचा मोर्चा आहे। त्याचप्रमाणे अंगणवाडीच्या बालकांना जो आहार दिला THR देतो, टेक होम रेशन, तो अत्यंत निकृष्ट आहे। त्यामुळे अंगणवाडी सेविकांना FRS करताना खूप अडचणीला तोंड द्यावं लागतं। पालकांचे लाभार्थ्यांचे पालक असतात ते FRS करण्यासाठी फोटो घेण्यासाठी हरकत घेतात, आम्ही फोटो देणार नाही असं म्हणतात। त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांची खऱ्या अर्थाने पिळवणूक होत आहे। शासन आहार जो देतो तो अत्यंत निकृष्ट देतो, त्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये सुमारे 1,25,000 बालके कुपोषित झालेले आहेत। त्याला जबाबदार पूर्णपणे शासन आहे, याला अंगणवाडी ताई जबाबदार असूच शकत नाही, कारण अंगणवाडी ताई अत्यंत प्रामाणिकपणे काम करते। म्हणून आमचं मागणं असे आहे, जर का FRSचं काम तुम्हाला करून घ्यायचं असेल तर अंगणवाडी ताईंना THR म्हणून जो आहार अंगणवाडी देतो तो देत असताना हरभरा, मूग, मटकी, गहू, तांदूळ, तेल, गूळ, साखर अशा पद्धतीनं आहार द्यावा। तर पालकाचे लाभार्थ्याचे पालक या अंगणवाडीत येऊन अंगणवाडीला FRS करा, आमचा फोटो काढा असं म्हणतील, त्यामुळे अंगणवाडी ताईचं काम हलकं होईल। खऱ्या अर्थाने अंगणवाडी ताईला आज एवढा व्याप वाढला आहे, सरकार त्याचा महिला बालकल्याण विभाग त्याचा विचार करत नाही, शासन विचार करत नाही। योजना बाह्य कामं त्यांच्यावर लादली जातात। मातृवंदना योजना आणली, त्यानंतर घरेलो लाडकी बहीण योजना आणली, आता लाडक्या बहिणीची KYC करायचं आलं, एकल महिलाचा सर्वे आला, BLOचा सर्वे आला, एवढे कामं अंगणवाडीत नाही। अरे आमचं म्हणणं या शासनाला असं आहे, तुम्ही आम्हाला कायम करा, शासकीय सेवेचा दर्जा द्या,
वाटेल ते काम सगळं आम्ही करायची हिंमत आमच्या अंगणवाडी ताईमध्ये आहे, परंतु फुकट बांधकामामध्ये राबवून घेऊ नका असं आम्ही सरकारला सांगू इच्छितो. प्रत्येक कुटुंबासाठी, कुटुंबातील प्रत्येकासाठी आर्द्रा मॉल फॅमिली वन स्टॉप शोरूम. मेन्स सेक्शन, शूटिंग अँड शर्टिंग, इथनिक वेअर, ब्रँडेड वेअर, इकॉनॉमी वेअर अँड इनर वेअर. वुमन्स सेक्शन, सिल्क सारीज, एथनिक वेअर अँड रेडीमेड, किड्स अँड होम फर्निशिंग, किड्स रेडीमेड, न्यूबॉर्न ड्रेसेस, होम फर्निचर, हँडलूम. वुमन्स सेक्शन, सारीज, मॅचिंग नाईटवेअर, होजेरी अँड लॉन्जरीज. सोलापुरातील एक नवीन डेस्टिनेशन. मॉलची वेळ सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत. पत्ता सम्राट चौक डी मार्ट समोर, सोलापूर. संपर्क 92 70 41 30 01 किंवा 92 70 41 30 02.